नमस्कार, मी कविता. माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज ना मी हे बघा इथे इथे ब्लाउज आहे आणि जुन्या ब्लाउजवरून माप कसं घ्यायचं हे आपण आज बघणार आहोत. माप एकदम प्रॉपर पद्धतीने माप घेतलं तर आपलं ब्लाउज एकदम फिटिंगमध्ये शिवलं जातं. ब्लाउज शिवण्याची किंवा शिवण क्लास करण्याची पहिली स्टेप म्हणजे माप कसे घ्यायचे तेच आहे. तर मी माप कसे घ्यायचे आपण याच्यावर बघूया. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघा, आता या प्रकारे मी इथं सर्व हुके लावून घेतले आहे आणि ब्लाऊज या प्रकारे पाठीमागच्या साईडने मी आता उंची मोजून घेणार आहे. ते बाई शोल्डरची जी शिलाई असते ना तिथे हा टेप ठेवून इथपर्यंत आपल्याला ही उंची ह्या प्रकारे पूर्ण मोजून घ्यायची आहे. बघा इथं 12.5 येते. त्यानंतर आपल्याला गळा मोजायचा आहे. गळा हे बघा तुम्ही ह्या तिरपा पण मोजू शकता आणि सरळ पण मोजू शकता, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. तर बघा ह्या ठिकाणी हा गळा येतो आहे 9चा. आता ही उंची आणि गळा हे मोजून झालंय. लगेचच आपल्याला हे वहीवर लिहून घ्यायचं आहे. आता वहीवर इथं कसं लिहायचं मी हे दाखवते. फक्त मापे कशी घ्यायची हे आज आपण बघणार आहोत. तर आपण ते लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. तर बघा छातीचं इथून तुम्ही असं माप घेऊ शकता. इथून असं माप घेतलं तर छातीचा हा दुसरा भाग येतो. हे बघा इथे 16.5 आला आहे. म्हणजे ही छाती आहे 33. तर हे तुम्ही असं माप घेतलं तर छातीचा दुसरा भाग म्हणून तुम्ही तिथे लिहू शकता. आता बघा पुढच्या साईडने आपल्याला इथं छातीचं माप घ्यायचं आहे. तर तुम्ही त्या प्रकारे पण छातीचं माप घेऊ शकता आणि अशा प्रकारे पण तुम्ही छातीचं माप घेऊ शकता. हे इथं बराबर 8.25 हे माप आलं आहे. छातीचा चौथा भाग हा 8.25 आला आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही छातीचं माप देखील लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाही लांबी मोजून घ्यायची आहे. हे बघा इथं आपल्याला जी शिलाई आहे शोल्डरची आणि मुंड्याची त्या शिलाईजवळ टेप धरून आपल्याला अशा प्रकारे इथं शिलाई मोजून घ्यायची आहे. हे बघा इथं आली आहे 5.25. तर 5.25 ही आपल्याला लिहून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला दंडघेर मोजायचा आहे. या प्रकारे असा टेप ठेवून आपल्याला दंडघेरचं देखील माप घेऊन घ्यायचं आहे. हे बघा इथं 6 हा दंडघेर आला आहे. तुमचा जो पण येत असेल तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. आता ब्लाउज एकदम व्यवस्थित आपल्याला ठेवायचं कारण आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. बघा ह्या प्रकारे कुठेही ओढायचं नाहीये, खेचायचं नाहीये. एकदम व्यवस्थित आपल्याला अशा ह्या प्रकारे ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे. आणि हे बघा ह्या शिलाईजवळ टेप ठेवायचा आहे आणि ह्या शिलाईजवळ ह्या प्रकारे आपल्याला असं शोल्डरचं हे माप घेऊन घ्यायचं आहे. बघा इथे शोल्डर आला आहे 10. त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. पुढचा गळा तसा नॉर्मल 6.5, 7 आणि 7.5 या प्रकारेच असतो. पण कोणाला छोटा आवडतो, कोणाला मोठा आवडतो, मग आपण माप घेऊन घ्यायचं आहे. बघा ह्या प्रकारे तुम्ही तिरपं पण मोजू शकता. तिरपं जर मोजलं तर 7 येत आहे आणि असं मोजलं तरी पण हे बघा इथं 7 येत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही मापे घेऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मुंडा देखील मोजून घ्यायचा आहे. मुंड्याची खोली ह्या प्रकारे गोलाईमध्ये आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. आणि ही सगळी मापे आपल्याला वहीवर लिहून घ्यायची आहे. आणि समजा कस्टमरला काही चेंजेस करायचे असतील म्हणजे उंची थोडीशी जास्त घ्यायची असेल किंवा गळा थोडासा मोठा घ्यायचा असेल, बाही लांबीमध्ये काही बदल करायचे असेल, बाही थोडी मोठी घ्यायची असेल, छोटी घ्यायची असेल, तर त्या प्रकारे कस्टमरचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांना कसं प्रकारे ब्लाउज पाहिजे आहे ते विचारून मग आपण त्या प्रकारे माप घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ सॉरी 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 अजून आपल्याला कमर घ्यायचं पण माप घ्यायचं आहे. हे बघा आता आपल्याला हुक खोलून घ्यायची आहे आणि पूर्ण कमर घेर मोजून घ्यायचं आहे. आणि ही बटन पट्टी सोडून आपल्याला माप मोजायचं आहे. म्हणजे आपण जिथं आय करतो ना ती पट्टी सोडून आपल्याला कमर घेरचं हे पूर्ण माप घेऊन घ्यायचं आहे. आणि जेवढे येईल तेवढं आपल्याला वहीवर लिहून घ्यायचं आहे. कारण फिटिंग करताना आपल्याला हे पूर्ण माप लागणार आहे. तर या प्रकारे आपण ब्लाउजवरून मापे घ्यायची आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यामध्ये काही वाटलं तुम्हाला की अजून काही पाहिजे होतं सांगण्यासारखं तर कमेंट करून नक्की मला कळवा. आणि प्लीज अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.